संजय मेहता दिल्लीच्या साऊथ एक्सटेन्शनमधील आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये एकटाच होता. त्याची पत्नी मालिनी तिच्या मैत्रिणींसोबत गोव्याला 6 दिवसांसाठी गेली होती. संजयच्या दोन्ही मुली लंडनमध्ये शिक्षण घेत होत्या, त्यामुळे घरात शांतता पसरली होती. त्याच्या चुलत भावाचा मुलगा नील बेंगळुरूत लग्न करून नुकताच सॅन फ्रान्सिस्कोला निघून गेला होता. पण त्याची नवविवाहित पत्नी रिया, जिच्याकडे अमेरिकन व्हिसा नव्हता, बेंगळुरूतच राहिली होती. त्यांच्या नव्या आयुष्यातील ही तात्पुरती दूरी रियाला अस्वस्थ करत होती. एका मंगळवारी संजयला बेंगळुरूतून त्याच्या चुलत भावाचा फोन आला. संजय, रिया शनिवारी दिल्लीला येत आहे. तिची सोमवारी सकाळी अमेरिकन दूतावासात व्हिसासाठी अपॉइंटमेंट आहे. ती तुझ्याकडे राहील. तिला थोडी मदत करशील का? संजयने ताबडतोब होकार दिला. अरे, काही काळजी करू नको. मी रियाला स्टेशनवरून घेऊन येईन आणि व्हिसाच्या कामात पूर्ण मदत करीन. त्याच्या मनात रियाबद्दल कुतूहल आणि सहानुभूती जागी झाली होती. तो तिला लग्नात भेटला होता आणि तिच्या सौंदर्याने तो प्रभावित झाला होता, पण त्याने त्या भावनांना तेव्हा आवर घातला होता. शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता रिया बेंगळुरूतून राजधानी एक्सप्रेसने नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरली. संजय तिला घ्यायला गेला होता. स्टेशनवर बरीच गर्दी होती, पण रियाला शोधणं अवघड नव्हतं. तिने निळी जीन्स आणि पांढरा टॉप घातला होता. तिचे लांब, काळे केस खांद्यावर मोकळे सोडले होते आणि चेहऱ्यावर एक मंद हसू होतं. हाय, संजय काका. प्रवास चांगला झाला, पण दिल्लीत बरीच उष्णता आहे, ती हसत म्हणाली. संजयने तिची बॅग उचलली आणि गाडीकडे निघाला. रियाच्या बोलण्यातला मोकळेपणा आणि तिच्या चेहऱ्यावरच तेज त्याला जाणवलं. त्याच्या मनात एक अनामिक हुरहुर जागी झाली. साऊथ एक्सटेन्शनमधील संजयच्या फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर त्याने रियाला तिची खोली दाखवली. रिया, तू फ्रेश हो, मी लिव्हिंग रूममध्ये आहे, तो म्हणाला आणि बाहेर निघाला. घरात फक्त ते दोघेच होते. ड्रायव्हरला त्याने सोमवारी सकाळी येण्यास सांगितलं होतं. संजयने स्वतःसाठी एक व्हिस्कीचा पेग बनवला आणि टीव्ही लावून बसला. त्याच्या मनात रियाबद्दलचे विचार घोळत होते. काही वेळाने रिया फ्रेश होऊन बाहेर आली. तिने हलक्या निळ्या रंगाचा कॉटन ड्रेस घातला होता. तिच्या साध्या पण आकर्षक लुकने संजयचं मन पुन्हा मोहित झालं. तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. रियाच्या गळ्यातील मंगळसूत्र तिच्या विवाहित असण्याची आठवण करून देत होतं, पण तिच्या सौंदर्याने संजयच्या मनात एक निषिद्ध भावना जागवली. रिया, मी व्हिस्की घेतोय. तुला काय हवं? माझ्याकडे उत्तम फ्रेंच वाईन आहे, संजयने आपुलकीने विचारलं. रियाने संकोचून नकार दिला. नको काका, मी फक्त कोल्ड्रिंक घेईन. पण संजयने आग्रह केला. एवढं लाजू नको. एक ग्लास वाईन घे, तू माझ्याकडे आली आहेस, थोडी मजा कर. अखेर रियाने होकार दिला आणि संजयने तिच्यासाठी वाईनचा ग्लास भरला. गप्पा मारता मारता वातावरण हलकं झालं. रिया तिच्या व्हिसा प्रक्रियेबद्दल, नीलसोबतच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलत होती. तिच्या बोलण्यात नीलला मिस करण्याची ओढ जाणवत होती. संजयने तिच्या भावना समजून घेत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात आता वेगळेच विचार घोळू लागले. 2 पेग आणि रियाच्या 2 ग्लास वाईननंतर वातावरणात एक अनौपचारिक मोकळेपणा आला. संजयला रियाचं तारुण्य आणि सौंदर्य आता असह्य होऊ लागलं. रिया, तू आणि नील हनीमूनला कुठे गेला होतात? संजयने खट्याळपणे विचारलं. रियाचा चेहरा लाजेने लाल झाला. काका, असं काय विचारता? आम्ही फक्त कोडाईकनालला गेलो होतो. नीलला वेळ कमी होता, ती लाजत म्हणाली. तिच्या त्या लाजा प्रतिक्रियेमुळे संजयच्या मनातली उत्तेजना वाढली. सांग ना, मजा आली का? त्याने पुन्हा छेडलं. रियाने खाली पाहत हस्त नकार दिला,
पण संजयला तिच्या संकोचात एक आकर्षण जाणवलं. रात्रीचे 10 वाजले होते. संजयने रियासाठी आणखी एक ड्रिंक बनवलं. यावेळी त्याने मुद्दाम थोडी जास्त जिन मिसळली. रिया, ही शेवटची. आणि तुला एक सरप्राईज आहे, तो म्हणाला. त्याने कपाटातून एक हियाची ब्रेसलेट आणली होती. रिया, डोळे मिट आणि हात पुढे कर, तो हळू आवाजात म्हणाला. रियाने कुतूहलाने डोळे मिटले. संजयने तिच्या हातावर ब्रेसलेटचा बॉक्स ठेवला. जेव्हा तिने डोळे उघडले, तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संकोच दिसला. काका, हे खूप महाग आहे. मी हे घेऊ शकत नाही, ती म्हणाली. अग, रिया, तू माझी सून आहेस. तुझ्यासाठी एवढं तरी करू शकतो ना, संजयने तिच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमळपणे सांगितलं. त्या स्पर्शाने रिया थोडी बावरली, पण तिने काही बोलणं टाळलं. संजयने तिला ब्रेसलेट घालायला मदत केली आणि त्याचा हात तिच्या हाताला जाणीवपूर्वक जास्त वेळ स्पर्श करत राहिला. रियाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसली, पण ती गप्प राहिली. रिया, चल, माझ्या बेडरूममधल्या आरशात पाहूया. ब्रेसलेट तुझ्या हातात कसं दिसतंय ते बघ, संजयने आग्रह केला. रिया संकोचली, पण त्याच्या आग्रहापुढे ती नकार देऊ शकली नाही. संजयची बेडरूम शाही होती. मोठा डबल बेड, मंद प्रकाश आणि भिंतींवर लावलेले आरसे. एसीच्या थंडगार वातावरणात एक रोमँटिक माहोल तयार झाला होता. संजयने दार बंद केलं आणि रियाला आरशासमोर उभं केलं. तो तिच्या मागे जवळ उभा राहिला. रिया, तू खरंच खूप सुंदर आहेस, तो हळू आवाजात म्हणाला. त्याच्या शब्दात प्रेम आणि वासना यांचा मिश्रण होता. रियाने आरशात स्वतःकडे पाहिलं, पण तिच्या डोळ्यात अस्वस्थता दिसत होती. संजयने तिचा हात हलकेच पकडला आणि तिला जवळ ओढलं. काका, हे चुकीचं आहे. प्लीज, रियाने घाबरलेल्या आवाजात विनंती केली. रिया, रिलॅक्स, मला माहीत आहे, तू नीलला मिस करतेस. पण तुझ्या मनातली ती ओढ. मी तुला समजू शकतो, संजयने तिच्या डोळ्यात पाहत सांगितलं. त्याच्या बोलण्यात एक खोटी सहानुभूती होती. रियाने सुटण्याचा प्रयत्न केला, पण संजयने तिला बेडकडे ओढलं. फक्त थोडं जवळ येऊ दे, रिया. मी तुला काही करणार नाही, तो खोटं आश्वासन देत म्हणाला. रियाच्या डोळ्यात भीती आणि असहायता दिसत होती, पण जिनच्या नशेने तिचा विरोध हळूहळू कमी होत होता. संजयने तिला बेडवर बसवलं आणि तिच्या गालावर हलके चुंबन घेतलं. रियाने डोळे मिटून घेतले, तिचे ओठ थरथरत होते. रिया, तू खूप खास आहेस, संजय तिच्या कानात कुजबुजला. त्याने तिच्या गळ्यावर चुंबन घेतलं आणि रियाच्या अंगातून एक हुडहुडी गेली. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या श्वासांच्या वेगाने ती उत्तेजित झाल्याचं जाणवलं. संजयने हळूहळू तिच्या ड्रेसचा स्लीप खाली सरकवला आणि तिच्या खांद्यावर चुंबनांचा वर्षाव केला. रियाने एकदा पुन्हा विरोध करण्याचा प्रयत्न केला. काका, प्लीज. हे चुकीचं आहे, पण संजयने तिला थांबवलं. रिया, फक्त या क्षणाचा आनंद घे. कोणाला काही कळणार नाही. त्याच्या शब्दांनी रियाच्या मनातला संघर्ष वाढला, पण ती नशेच्या आणि संजयच्या आकर्षणाच्या प्रभावाखाली हळूहळू वाहत गेली. त्यांची जवळीक वाढत गेली. संजयने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. रियाने प्रथम संकोच दाखवला, पण नंतर तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. त्या रात्री ते दोघेही वासनेच्या आणि निषिद्ध भावनांच्या सागरात बुडाले. रियाच्या चेहऱ्यावर तृप्ती आणि अपराधीपण यांचं मिश्रण दिसत होतं. संजयच्या मनातही एक विचित्र समाधान आणि नैतिकतेचा पश्चात्ताप यांचा संघर्ष सुरू होता. पुढचे 2 दिवस रिया संजयच्या घरी राहिली. त्यांच्यातील जवळीक वाढत गेली, पण प्रत्येक क्षणासोबत रियाच्या मनात अपराधीपणही वाढत होतं. सोमवारी तिची व्हिसाची अपॉइंटमेंट यशस्वी झाली आणि ती बेंगळुरूला परत गेली. संजयने तिला निरोप देताना तिच्या हातात एक छोटी भेट ठेवली,
पण रियाने ती नाकारली. काका, जे झालं ते चुकीचं होतं. प्लीज याचा पुढे काही अर्थ लावू नका, ती म्हणाली आणि गाडीत बसली. संजय एकटाच त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये परतला. त्याच्या मनात रियाच्या स्मृती आणि त्याच्या कृतीबद्दलचा पश्चात्ताप घोळत होता. त्याने स्वतःला समजावलं की हे सगळं फक्त एक क्षणिक कमजोरी होती, पण त्याच्या मनात रियाचं सौंदर्य आणि त्या रात्रीच्या जवळीकीच्या आठवणी कायमच्या कोरल्या गेल्या. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.